छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि महानगरपालिकेचे आयुक्त हे सध्या या शहराच्या विकासाचा आव आणून आम्ही संघटनेच्या वतीने जे मागचं आंदोलन केलं, जसं झोपडपट्ट्यांच्या विरोधात सुद्धा यांचं कार्यक्रम जोरात चालू आहे। लोकांना बेघर करणं म्हणजे निर्दयी व्यक्तिमत्व असं या ठिकाणी आम्हाला दिसून आलेलं आहे। झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करणे आणि श्रीमंतांना घरा देणे। परंतु आता या शहरातील संपूर्ण नागरिकांचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे। सध्याची परिस्थिती बघता संसर्गजन्य आजार, साथरोग हे झपाट्याने पसरत आहेत। मागच्या आठवड्यामध्येच डेंग्यूसारख्या आजाराने 2 बालकांचा मृत्यू झाला, परंतु तरीसुद्धा महानगरपालिकेला कुठे जाग येताना आम्हाला दिसलीच नाही। त्यामुळे आज संघटनेच्या वतीने आणि वार्ड क्रमांक 11 जो हिमायतबाग परिसराच्या आजूबाजूला लागून आहे, हा जो वार्ड आहे, हा पूर्ण परिसर हा नैसर्गिक पद्धतीने भौगोलिक दृष्टिकोनातून पूर्ण झाडांनी झुडपांनी व्यापलेला आहे। बाजूला हिमायतबाग असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाडे झुडपे आहेत। त्यामुळे आरोग्याचा हा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्भवू शकतो। या ठिकाणी पाणी तुंबून राहण्याचा प्रकार जास्त आहे। आरोग्याच्या संबंधित प्रश्न उभा राहण्यासारखे आहेत। स्वच्छता कर्मचाऱ्यांची या ठिकाणची असणारी कामातील कुचराईपणा, त्यांना आदेशित न करणारे यांचे अधिकारी, या सर्वांचा एकाच वार्डात नाही तर पूर्ण शहरामध्ये असाच प्रकार दिसून या ठिकाणी येत आहे। म्हणून हे जे प्रशासन आहे, हे महानगरपालिका प्रशासन या शहरातील नागरिकांच्या जीविताशी खेळतं की काय असं या ठिकाणी आता वाटायला लागलं। जीव जायला लागले तरी आयुक्तांना स्मार्ट सिटी ही कोणत्या प्रकारची करायची आहे, हा प्रश्न आता सध्या नागरिकांमध्ये उपस्थित झालेला आहे। या शहरातील नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आज या ठिकाणी संघटनेच्या वतीने हे निवेदन सादर करत आहोत आणि तुमच्या असणाऱ्या माध्यमाच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना आवाहन करत आहोत की जर आपल्या वार्डामध्ये जर कुठेही या संसर्गजन्य आजाराने कोणीही मृत्यू पडलं तर सरळ या महानगरपालिकेच्या आयुक्त आणि असणाऱ्या त्यांच्या सहकार्याच्या विरोधामध्ये सदृश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, तरच हे लोक वठणीवर येतील। नाहीतर हे यांचे स्मार्ट आयुष्य जगत आहेत, यांना इथल्या नागरिकांच्या जीवाशी घेणं देणं नाही, यांच्याशी यांचा खेळ चाललेला आहे। आम्ही आज या सध्याच्या असणाऱ्या साथरोगाच्या संबंधित असणारी मागणी आम्ही समोर ठेवत आहोत की तुम्ही शहरभर असणारे तुमची यंत्रणा, आरोग्य यंत्रणा आणि सफाई यंत्रणा, सफाई कर्मचारी असतील किंवा सफाईच्या संबंधित तुमच्या ज्या काही यंत्रणा असतील, आधी तुम्ही सगळे रोडवर पडलेला कचरा, तिथं तयार झालेले उकरडे हे उचलले पाहिजे। त्यानंतर तुमच्या कर्मचाऱ्यांना, आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन पिण्याच्या पाण्यामध्ये औषधं टाकले पाहिजे। त्या ठिकाणी धूर फवारणी झाली पाहिजे, तरच या साथरोगाला आळा बसू शकेल। तुम्ही जर 8 दिवसामध्ये ॲक्शनमध्ये येत नसाल तर आम्ही नागरिकांना घेऊन तुमच्या विरोधामध्ये ॲक्शनमध्ये येऊ। आम्ही तुमच्या असणाऱ्या महानगरपालिकेच्या दरवाजामध्ये या शहरातील सगळा कचरा आणून टाकू आणि तुम्ही आणि तो कचरा यानंतर त्याचा फैसला नागरिक करतील। धन्यवाद साहेब। आपलं नाव? मी राहुल साळवे, क्रांती संघटना प्रमुख, छत्रपती संभाजीनगर।